दादर रेल्वे स्टेशन नामांतरासाठी लोकजनशक्ती पक्षातर्फे निवेदन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे दादर रेल्वे स्थानकाचे नामकरण करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरत असून लोकजनशक्ती पक्षाच्या वतीने यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय निवेदन देण्यात आले. राज्यातील विविध रेल्वे स्थानकांना महापुरुषांची नावे देण्यात आलेली असताना दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी असे करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर 6 डिसेंबर 2025 रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यभर स्वाक्षरी मोहिमे राबविण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान या मागणीसाठी 17 मार्च 2026 रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकजनशक्ती पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच 2 एप्रिल 2026 पर्यंत शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास मुंबईतील आझाद मैदान येथे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. या निवेदनाद्वारे जिल्हाध्यक्ष चैतन्य वाघमारे तर ज्येष्ठ नेते झहीर इनामदार, तालुकाध्यक्ष मिलिंद जोंधळे, सुबोध रोडे, महासचिव परभणी धम्मा कराळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. लोक जनशक्ती महाराष्ट्राच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाधिकारी कार्यालयावर दादर रेल्वे स्थानकाचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी असे करण्यात याकरिता महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष प्रमोदभाऊ कुदळे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाधिकारी कार्यालयावर आज धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याच्याच भागाने आम्ही आज कलेक्टर साहेबाला निवेदन देण्यात आले की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जसं प्रत्येक महापुरुषांच्या नावे रेल्वे स्थानकाचे नाव करण्यात आले. म्हणजे अहिल्यानगर, अगोदर अहमदनगर तर अहिल्यानगर झालं, संभाजीनगर औरंगाबादचं संभाजीनगर करण्यात आलं. त्याच ह्याच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी हे नाव दादर रेल्वे स्टेशनला देण्यात यावे आणि हे येणाऱ्या 2 एप्रिल 2026 पर्यंत जर करण्यात याची अंमलबजावणी नाही केली तर मुंबई येथील आझाद मैदान येथे संपूर्ण महाराष्ट्रातून धरणे आंदोलन करण्यात येईल असं इशारा लोकजनशक्ती पक्षातर्फे देण्यात येत आहे. तरी आमची महाराष्ट्र शासनाला विनंती आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दुसरे सुमित्राताई, अजित पवार उपमुख्यमंत्री यांना विनंती आहे की त्यांनी या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा व आंबेडकरी जनतेची जी बऱ्याच दिवसापासून जी मागणी आहे ती पूर्ण करावी अशी विनंती करतो. आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आज कलेक्टर ऑफिस येथे निवेदन देण्यासाठी जमलो. आमचे ज्येष्ठ नेते झहीर इनामदार साहेब हे सुद्धा सोबत आहे, जिल्हा महासचिव सुबोध रोडे, पूर्ण तालुका अध्यक्ष मिलिंद जोंधळे,